शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3.0 प्रगतीपथावर. ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटले. ठाकरेंचे 16 आमदार फुटणार अशी चर्चा. सरकार आणि पक्षातूनही संजय पाटील यांची कानउघाडणी. तरी सुद्धा संजय पाटील यांच्याकडून माफीनामा नाहीच. खासदारांनी शिंदेंना गोत्यात आणलं. शिवसेनेच्या नेत्यांना माफी मागावी लागली. बोलताना भान बाळगा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश. संजय दिना पाटील यांच्यावर चौफेर हल्लाबोल. शिवराळ खासदाराबाबत सर्वत्र संताप. संजय राऊत यांना मिळाली आयती संधी. संजय दिना पाटील यांनी धमकी दिल्याची संजय राऊत यांच्याकडून पोलिसात तक्रार. केतन अग्रवालच्या हत्येआधी दोन्ही आरोपी का भेटले? सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या भेटीनं नवा ट्विस्ट. भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? नसरापुरातील हत्या प्रकरणामध्ये निकाल 29 जूनला. स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्याचा आरोपीचा बचाव. रोशन सुवर्णाचे पोलीस जबानीमध्ये वक्तव्य. महाविकास आघाडीच्या बैठकीत 23 आमदार गैरहजर. मुंबईतल्या बैठकीला फक्त 35 आमदार उपस्थित. शरद पवार यांचा आशावाद दुर्दम्य. एकही लोकप्रतिनिधी फुटणार नसल्याचा केला दावा. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचेच कान उपटले. आपण खरंच सोबत आहोत का? उद्धव यांनी केली विचारणा. डिलिमिटेशनमुळे फुटीर खासदारांचा भाव वाढला. प्रत्येक फुटीर खासदाराला 85 कोटी. खासदार संजय राऊत यांचा दावा. अधिवेशनात विरोधी पक्षात एकजूट कमीच. आमदार रोहित पवार यांची कबुली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत. सोलापूरमध्ये आषाढी यात्रा काळामध्ये दारूबंदी. आषाढी यात्रा नियोजन बैठकीत निर्णय. जिल्हा परिषद सदस्य सरपंचांचा एकमताने निर्णय. पावसामुळे धरण गावातील बंधारे तुडुंब भरले. नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतीचं नुकसान टळलं. शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान. नाक तोंड दाबून पत्नीची हत्या आणि हार्ट अटॅकचा बनाव. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध. पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं काढला काटा. केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरण. सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा. मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची मागणी. अयोध्येत श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवला. राम जन्मभूमी न्यासाकडून पोलिसात तक्रार. विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर कारवाई.